श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवत आहे. जर 15 दिवसाला मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवतेच, कारण की चपातीसंग खायला खूप मस्त लागतो. आणि इकडे मला खलबत्ता वगैरे भेटत नसल्यामुळे मी मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेते आणि तो 10-15 दिवस स्टोअरला करून ठेवते. मस्त लागतो. आणि त्यानंतर आज सोनाची डिमांड होती की बाई आई तू मुळीचे परोंठे बनव म्हणून. मग मी आज काय केलं, मुळी अशी खिसून आणि त्यातलं पाणी काढून असं 2 गोळं बनवलं बारकं बारकं आणि त्यामध्ये असा मसाला भरून मी चपात्यावर लाटून घेऊन ते, कारण असं एकावर एक गोळे ठेवून बनवलं ना त्यामधला मसालाही बाहेर निघत नाही आणि पातळ मस्त असे बनतात पण परांठे मस्त. मग तिला टिफनला शाळेला पण दिलं आणि सोनाला शाळेला पाठवलं. त्यानंतर मी घरची सगळी कामे आवरून घेतली आणि आम्ही दुपारच्या टायमाला खट्टा बनवला होता. खट्टा तुम्ही म्हणताला कशाचा, तर आपल्याकडे जसे इडे बसतात ना तसे इकडेही भेटतात ते खट्टे, गलगलचं म्हणतात. आणि त्याचा वरचं साल्टं काढून त्यातला आतला गाबा घ्यायचा आणि त्यामध्ये गोळ भाबरीची चटणी आणि हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ते खायचं. एकदम खट्टं मिठ्ठं खूप मस्त लागतं. आणि हिमाचलमध्ये इकडे थंडीच्या दिवसात खूप खातात लोक इकडेला. मग कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जाता जाता तुम्हीही लाईक आणि फॉलो करा.